नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपण पाहणार आहोत. आणि त्यामध्ये आता स्वानंदीसोबत लग्न करून समर जेव्हा राजवाड्यांच्या घरी येतो आणि त्यानंतर मल्लिका डावामागून डाव खेळत स्वानंदीला तोंडावर पाडण्याचा प्रयत्न करत असताना सत्यनारायण महापूजेमध्ये विघ्न आणणाऱ्या मल्लिकाला स्वानंदी कसे रंगेहात पकडते आणि मल्लिकाचा खरा चेहरा समोर आणून सत्यनारायण महापूजेतील विघ्न स्वानंदी ही कसे घालवून लावते. आणि मल्लिकाचा खरा चेहरा समोर येताच सत्यनारायण महापूजेतून मल्लिकाला हाकलून देत समर स्वानंदी ही खरी असल्याचे सत्य समोर येऊन स्वानंदीला कसा बेडरूमचा दरवाजा उघडा करून देतो आणि स्वानंदी ही आजीची कशी आवडती सून होती हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामध्ये मल्लिकाने खेळलेला डाव उलथून पाडत अधीराच्या आनंदासाठी आणि अधीराच्या संसारासाठी समरने स्वानंदीसोबत लग्न केलेलं असतं. आणि लग्न करून स्वानंदीला घेऊन समर हा घरी येतो. पण त्याच अगोदर मल्लिकाने दरवाजात येताक्षणी अजून एक मोठा डाव खेळलेला असतो. आणि मल्लिकाने अर्पिताकडून तांदळाचं मापटं लपून ठेवलेलं असतं. तेव्हा नवरी ही तांदळाच्या मापाशिवाय घरात येणार तरी कशी. आणि जेव्हा हे लग्न ठरलं तेव्हापासून काही ना काही अपशकुन घडतच आहे असे अर्पिता सगळ्यांसमोर समरला सांगते. हे लग्न म्हणजेच एक अपशकुन आहे आणि ही स्वानंदी आणि तिच्या घरचे माणसे हेच मोठे अपशकुनी आहे असे मल्लिका अर्पिता दाखवून देत असतात. पण आजी म्हणते की रोहिणी, अगं काय झालं, कुठे तांदळाचं माप. तर रोहिणीने सांगितलेलं असतं की हे बघा, मी तांदळाचं माप इथेच आणून ठेवलं होतं, मला चांगलं माहिती आहे समर सर. पण मल्लिका म्हणते की मग त्याला काय पाय फुटले की काय आणि ते काय चालत गेलं की काय. त्यानंतर आजी म्हणते की बरं जाऊ दे, वाद नको. आणि रोहिणी मेडला पटकन आजी ही तांब्याचा लोटा आणायला सांगते आणि त्यामध्ये तांदूळ भरून दबंग स्टाईलने स्वानंदीचा आजीने गृहप्रवेश केलेला असतो. आणि त्यानंतर आजी स्वानंदीला म्हणते की हे बघ स्वानंदी, लवकरच सत्यनारायण महापूजा होईल आणि सत्यनारायण पूजेनंतर तुला पिंट्याच्या बेडरूममध्ये तू जाऊ शकतेस आणि तोपर्यंत तुला पिंट्यासोबत एकत्र झोपता येणार नाही असे आजी सांगते. ते ऐकताच मल्लिका इकडे खुश झालेली असते. मल्लिका मनात विचार करते, सत्यनारायण महापूजा काय, बघूया कशी पूजा होते ती. त्यानंतर इकडे मल्लिका निलिमा, अंशुमन, अर्पिता तिघेही एकत्र येतात. मल्लिका म्हणते की अर्पिता, अंशू, अरे या पोरीला अद्दल घडवायचा अजून एक चान्स आला आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, आपण फक्त आपले डाव खेळत राहायचे. समोर त्या स्वानंदीला कसं तोंडावर पाडायचं हेच आपण बघत राहायचं. आणि आईने दोघांची सत्यनारायण महापूजा ठरवली, बरोबर ना. अर्पिता म्हणते हो मॉम, पूजाही होईल आणि समरसोबत ती स्वानंदी बेडरूममध्ये सुद्धा झोपायला जाईल आणि संसाराला सुरुवात सुद्धा होईल. आपण काहीच करू शकत नाही. मल्लिका म्हणते असं काय बोलतेस अर्पिता, अगं करवितय आपणच आहोत. आणि मल्लिका तिचा डाव अर्पिता आणि अंशुमनला सांगते आणि निलिमाला सुद्धा सांगते. आणि सत्यनारायण महापूजेमध्ये अपशकुनामागून अपशकुन घडवून आणायची. आणि हे बघ, मी असा एक डाव आखलाय की त्यामुळे एका दगडात दोन पक्षी मरणार आहे. पटकन निलिमा, अर्पिता, अंशुमन म्हणतो काय. तर मल्लिका म्हणते हे बघ, गुरुजी पूजा घालण्यासाठी येतील, सगळी पूजेची मांडणी करतील. पण गुरुजींचा डोळा चुकून मी त्या चौरंगाखाली सगळं काही तेल सांडून ठेवेन आणि स्वानंदी जिथे बसणार आहे त्या जागेवर सुद्धा सगळीकडे थोडं तेल सांडून ठेवेन. एक तर त्या तेलावरून घसरून स्वानंदी पडेल आणि तसं जर झालं नाही तर निलिमा, दिवा पेटवण्यासाठी तू पुढे यायचं आणि काही जरी झालं तरी स्वानंदीच्या हाताने दिवा पेटवायला लावायचा. आणि स्वानंदीने दिवा पेटवला की पुन्हा लगेच भडका होणार आणि पूजेमध्ये विघ्न येऊन पूजेच्या चौरंगालाच आग लागणार. मग कशी होती पूजा ना, ते आपण बघूयात.
सगळ्यांना आता मल्लिकाचं म्हणणं पटलेलं असतं आणि त्यानंतर आता आजीने पूजेची सगळी तयारी केलेली असते. ठरल्याप्रमाणे गुरुजी येतात. सगळे पूजेचे सामान आणि सगळी सामुग्री आता व्यवस्थित करून आता गुरुजींनी पूजेची मांडणी केलेली असते आणि त्यानंतर आता स्वतःचं आवरून स्वानंदी ही आता पूजेसाठी येणार असते. इकडे आता आजी स्वानंदीकडे येते आणि स्वानंदीला म्हणते की हे बघ स्वानंदी, आता तुला यापुढे जास्त हुशारीने राहावं लागणार आहे. मी तुला सांगते की हे बघ, तांदळाचे माप रोहिणीकडून सापडलं गेलं नाही, पण खरं कारण वेगळंसुद्धा असू शकतं, हे तू लक्षात घे. आणि या घरातील माणसांचा तू आता माणसांवरती बारीक नजर ठेवली पाहिजे. आता स्वानंदीला संशय आलेला असतो. आजी म्हणते हे बघ स्वानंदी, आता सत्यनारायण महापूजेमध्ये कोणतंही विघ्न यायला नको. स्वानंदी म्हणते ठीक आहे. तर आता स्वानंदी ही मल्लिका निलिमावरती बारीक लक्ष ठेवून असते आणि इकडे पटकन आता पूजेची मांडणी होता क्षणी गुरुजींचा डोळा चुकून इकडे निलिमा पटकन चौरंगाखाली इकडे तिकडे सगळीकडे आता ती तेल सांडून आता तिने तिचा डाव आखलेला असतो. पण ज्या वेळेस आता निलिमा ते तेल टाकत असते त्याच वेळेस स्वानंदीने ते बघितलेलं असतं. त्यानंतर आता स्वानंदी तिथे येते आणि बारकाईने स्वानंदी इकडे तिकडे बघत आता पूजेसाठी बसते. गुरुजी मंत्रविधी म्हणू लागतात आणि त्यानंतर आता गुरुजी म्हणतात की हे बघा, आता तुम्ही पूजेसाठी दिवा पेटवा. मल्लिका म्हणते की स्वानंदी, अगं दिवा लाव ना. आणि पटकन स्वानंदी आता काडीपेटी घेते आणि दिवा लावू लागते. पण त्याच वेळेस स्वानंदीचे लक्ष चौरंगाखाली जाते. जिकडे तिकडे तेलच तेल बघून स्वानंदीला संशय येतो आणि हा जर दिवा आपण पेटवला तर कदाचित या तेलामुळे सगळीकडे आग लागू शकते, हे सत्य आता स्वानंदीला समजते. आणि तेवढ्यात आता स्वानंदी दिवा पेटवत नाही हे बघून मल्लिका म्हणते निलिमा, अगं पेटव दिवा, मुहूर्त टळून चाललाय. आणि निलिमा पुढे येते आणि पटकन आता निलिमा दिवा पेटू लागते. तर त्याच वेळेस आता निलिमा ती पेटवलेली काडी त्या चौरंगाकडे घेऊन जाऊ लागते आणि त्या चौरंगाच्या खाली ती काडी आता घेऊन जाऊ लागताच इकडे आता स्वानंदी ही निलिमाला बघते आणि निलिमाचा हात धरते. तेव्हा निलिमाला धक्का बसतो आणि पटकन निलिमाच्या हातून ती काडी घेऊन स्वानंदी विझवते. तर आता मल्लिका म्हणते काय झालं ग स्वानंदी. तर स्वानंदी म्हणते थांबा, या गुरुजी या चौरंगाखाली आणि जिकडे तिकडे कुणीतरी तेल सांडलेलं आहे बघा. आणि ते सगळं बघून आता आजी, समर, गुरुजी सगळ्यांना मोठा धक्का बसतो. गुरुजी म्हणतात बरं झालं अहो ताई, तुम्ही बघितलं नाही तर आता आग लागली असती. आणि लगेच आता स्वानंदी ही निलिमाचा हात धरते आणि म्हणते की सांग, हे सगळं तूच केलंस ना. निलिमा म्हणते नाही नाही, मी कशाला करू अहो, माझ्यावरती काय संशय घेता. तेव्हा स्वानंदी म्हणते की तुला हे करताना मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. आणि ते ऐकताच आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो आणि मोठ्याने आता निलिमाकडे बघत आता स्वानंदी म्हणते सांग, तुला हे कोणी करायला सांगितलं होतं. तर तिरप्या नजरेने घाबरतच निलिमा आता मल्लिकाकडे बघते. तेव्हा आजी आणि स्वानंदी आता मोठ्याने ओरडत म्हणतात सांग निलिमा, नाही तर तुझं काही खरं नाही. तर निलिमा आता मल्लिकाचं नाव सांगते आणि ते ऐकताच समरला मोठा धक्का बसून राग येतो आणि त्या क्षणी समर आता मल्लिकाचा हात धरून मल्लिकाला म्हणतो की काकू, आत्ताच्या आत्ता तू पूजेतून चालती हो आणि जोपर्यंत पूजा होत नाही तोपर्यंत बाहेर येऊ नकोस, कारण अपशकुन हे होत नाही तर अपशकुन करणारी तूच आहेस हे समरच्या लक्षात येते. आता मल्लिकाला धक्का बसतो आणि मल्लिकाला असं समरने पूजेतून हकालपट्टी करून आता बाहेर काढून दिलेलं असतं. आणि त्यानंतर ते तेल व्यवस्थित पुसून घेत समर आणि स्वानंदी पूजा करतात. आणि आज आजी म्हणते की स्वानंदीमुळे येणारं पूजेमधलं विघ्न टळलंय. आणि समरला सुद्धा आता स्वानंदी ही खरी असल्याचे लक्षात येऊन पटकन आता समर स्वानंदीला म्हणतो की चला, आजपासून ही बेडरूमचा दरवाजा तुमच्यासाठी आणि ही बेडरूम तुमची, असे म्हणत प्रेमाने समर आता स्वानंदीला बेडरूममध्ये घेऊन जातो. आणि मल्लिकाचा डाव मल्लिकावर उलटून स्वानंदीने मल्लिकाला चांगलाच धडा शिकवलेला असतो. तर आता स्वानंदी ही कशी तिच्या प्रेमाने समरसोबत संसाराला सुरुवात करते आणि मल्लिकाला कसे तोंडावर आपटवते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.